कौन कहता है कि आसमां में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। वर्ष 2000 मध्ये कोणाला माहीत होतं की कुण्या शायराचे हे शब्द वास्तविकतेत साकार होणार होते। दीपाली महिला बचत गट, हिरापूर पंचायत समिती, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती या बचत गटातील महिला आज मागे वळून बघतात तर या डोंगरावर आपल्या परिश्रमाचा झेंडा रोवणं इतकं सोपं नव्हतं। आणि सया करा, सर्वजणी पैसे गोळा करा। मागच्या महिन्याचे वाटप झाला ते भरत नाही। मनाची चिकाटी आणि काही करून दाखवण्याची जिद्द दीपाली महिला बचत गटच्या काही महिलांनी ही धुरा आपल्या हाती घेतली। स्वयंबळावर वर्ष 2000 मध्ये दीपाली महिला बचत गटाची निर्मिती केली। दीपाली या शब्दाचा अर्थ सर्व महिलांच्या हृदयाला स्पर्श करून जाणारा होता। मैं अकेला ही चला था, जानिबे मंजिल मगर, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया। माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील पहिला गट तर कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रथम गटामध्ये या गटाचे नामांकन करण्यात आले आहे। सोबतच सामाजिक कार्यात स्वच्छता अभियान, हळदी कुंकवाद्वारे समाजातील महिलांच्या अडचणी शोधणे, मदत करणे, सुदृढ बालक स्पर्धा, राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये भाग घेणे तसेच आर्सेनिक 30 या मेडिसिनचा कोरोना काळात 90,000 डोसेसचा सुद्धा वाटप करण्यात आला। त्यानुसार गट पुढे जात असताना पंचायत समितीमधून अधिकारी वर्गाचे बरेच यशस्वी कार्यक्रम होत गेले व त्यातून गटाला उमेद जोडल्या गेले। बिटकॉइन या संस्थेच्या माध्यमातून जे काही दुधापासून पदार्थ बनतात त्यापासून ते सर्व त्यांनी ट्रेनिंग घेऊन त्यांच्या समूहाला फायदा झालेला आहे। रिव्हॉल्विंग फंड आम्ही दिलेला आहे फिरतानिधी 25,000 रुपये आणि त्यामध्ये पण त्यांनी रिपेमेंट करून त्यांच्या समूहाचं पार्टिसिपेट झालेलं आहे। सामाजिक आर्थिक या सगळ्या कार्यक्रमामध्ये दीपाली स्वयंसहायता समूहाचा स्त्रियांचा वाटा असतो आणि त्यांच्या नियमित सभा होत असतात। विकासाच्या दृष्टीने कसं पुढे जायचं हे त्या समूहाकडून आम्हाला शिकायला मिळते। जे आम्ही उपक्रम सांगतो तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून त्या उपक्रमामध्ये 100% महिलांचा सहभाग नेहमी असतो। ग्रामसंघ, CRP, कृषी सखी यांच्या सहकार्याने देव अंबाडीचे आंतरपीक घेऊन त्यांच्यापासून जाम, जेली, चटपटा, चहा असे पदार्थ तयार करण्यास कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन KVK दर्यापूर मार्फत लॅब टेस्टिंग करून मार्केटिंग करणे सुरू केले। सदर प्रोडक्ट तयार करताना गटाच्या इतर महिलांचे मोलाचे सहकार्य झाले व त्यांना रोजगारही उपलब्ध झाला व त्यांच्या कुटुंबातील पुरुषांना सुद्धा कापणे, बांधणे, ताक काढणे अशी कामे मिळू लागली। महिलांना पाखड्या सोलणे, शिजवणे, विक्री करणे अशी कामे मिळून रोजगार निर्मिती झाली। दरवर्षी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या विभागाच्या तालुका जिल्हा प्रदर्शनीमध्ये आमचा स्टॉल असतो। पंचायत समितीचा यात मोलाचा वाटा असतो। यांचे नेहमी मार्गदर्शन लाभते। त्यातून मला हिरकणी पुरस्कार मिळाला व त्या रकमेवर आम्ही 71,000 रुपयाचे साहित्य खरेदी केले। त्यावर आमचे युनिट उभे झाले। सौ सुमनताई नारायणराव कावरे या उद्योगामुळे आमच्या कुटुंबातील आर्थिक प्रश्न सुटू लागला व इतर उत्पन्नात भर पडली। तसेच आम्ही 100% सेंद्रिय शेती करतो। परसबाग बियाणे किट हे जैविक शेती करणाऱ्या महिलांना देत आहे। वांगे, मिरची, टमाटे, पालक, मेथी, संभार, काकडी, दोडके, कारले सर्व प्रकारचे वेलवर्गीय, फळवर्गीय आणि पालेवर्गीय अशा प्रकारे 3 प्रकारचे बियाणे याच्यामध्ये आहेत। वेळेवर ताजा भाजीपाला मिळते। जैविक असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे पण रक्षण होते। घरात तूर डाळ सुद्धा 100% विषमुक्त तयार करतो। तालुक्यामध्ये तसेच
जिल्ह्यामध्ये सुद्धा विक्री करतो। या सर्व प्रोडक्टच्या ऑनलाईन ऑर्डर येतात। एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे आम्ही आमचा व्यवहार सुजलाम सुफलाम करून घेतला। आज रोजी आमच्याकडे 3 लाख रुपये वाटप असून गटाची स्थिती सबळ झाली। प्रत्येक महिलेचा वैयक्तिक व्यवसाय असून कर्ज, हप्ते व नियमित बचत असल्याने बँकेत पद सुद्धा निर्माण झाले आहे। आमच्या शाखेमधून दीपाली महिला बचत गट हिरापूर यांनी कर्ज घेतलं आणि वेळेत परत केलं। या कर्जाचा जसा सरकारचा उद्देश आहे की गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे, या बिंदूवरती काम करून त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला आणि व्यवसायातून त्यांनी त्यांचं मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचं जीवनमान सुधारवलं। तसंच हिरापूर या गावचं नाव मोठं केलं। नियमित परतफेडीमुळे त्यांना बँक कर्ज देण्यासाठी कधीही तयार आहे। त्यांनी अशीच प्रगती करत राहावं। हे कर्तृत्व बघून बँकेने त्यांना वैयक्तिक लाभ दिला, म्हणजेच शिलाई मशीन, म्हशी, ज्यापासून महिला दुग्ध व्यवसाय करू शकतात। मला कर्ज मिळालेलं आहे, त्यातून मी 10,000चे मशीना घेतलेल्या आहे। पिकोफॉल आणि शिलाई मशीन आणि ब्लाऊज, साड्या पिकोफॉल करतो। त्याच्यानंतर मी घराचे काम केले आहे। माझ्या मुलाला मी इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामाच्या मशीना घेऊन दिलेल्या आहे कर्जात। मुलगा माझा लाईन फिटिंगचे काम करतो। एवढे फायदे मला झाले आहे। आपल्या गटाला व त्या अधिक सक्षम होतील असा हा हेतू होता। भविष्यात दीपाली महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढील उद्योग आम्ही साकारणार आहोत, जसे की अंबाडीच्या फुलांच्या बियापासून केसाच्या वाढीसाठी, तसेच केस परत आणण्यासाठी व लांब करण्यासाठी तेलाची निर्मिती करणार आहे।